नमस्कार, सुचित्राज होम किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आजची रेसिपी आहे वांग्याचे काप। वांग्याचे काप वरण भाताबरोबर तसेच नुसते खाल्ले तरी छान लागतात। तुम्ही टिफिनमध्येही ही रेसिपी घेऊन जाऊ शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता वांग्याचे काप कसे बनवतात ते आता आपण पाहू। वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे आपण वांग घेतलं आहे। वांग्याचे काप बनवण्यासाठी वांग थोडं मोठंच घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता वांग्याचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत। एका बाउलमध्ये मिठाचे पाणी घेऊन वांग्याचे सर्व काप टाकले आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार पाणी, सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने कालवून घ्यायचे आहे। पाण्यातले धुतलेले वांग्याचे काप ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत। बनवलेला मसाला चिरून घेतलेले वांग्याचे काप आहेत त्याला एकसारखा लावून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाला चिरून घेतलेल्या वांग्याच्या कापाला लावून घेतला आहे। एका प्लेटमध्ये 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा तिखट पावडर टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकले आहे, चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर टाकली आहे। सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतले आहे। मसाला लावलेले वांग्याचे काप पिठामध्ये छानसे घोळून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता सर्व वांग्याचे काप छानसे पिठामध्ये घोळून घेतले आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर पिठामध्ये घोळून घेतलेले वांग्याचे काप तेलामध्ये टाकायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सर्व वांग्याचे काप तेलामध्ये टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। वांग्याचे काप 2 ते 3 मिनिटं अलटीपलटी करून छानसे फ्राय करून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे वांग्याचे काप। वांग्याचे काप वरण भाताबरोबर तसेच टिफिनमध्येही तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।